आडगावमध्ये भाजपचा शक्ती प्रदर्शनाने प्रचाराचा नारळ, कराळे आणि दाभाडे यांच्यासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंटाळे। परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 चे बिगुल वाजताच जिंतूर तालुक्यातील आडगाव येथे भारतीय जनता पक्षाने जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा शुभारंभ केला। राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्रीना मेघनाताई बोर्डीकर साकोरे आणि ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य प्रचार फेरी काढण्यात आली होती। ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने मोहिमेची सुरुवात। प्रचार फेरीची सुरुवात मौजे आडगाव येथील ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन करण्यात आली। विजयाचा संकल्प करत मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। यावेळी गावातील वातावरण भाजपमय झाले होते। मैदानात उतरलेले अधिकृत उमेदवार डॉक्टर देवरावजी कराळे, आडगाव जिल्हा परिषद गट, अश्विनी बाळू दाभाडे, आडगाव पंचायत समिती गण, उत्साही जनसमुदाय आणि कार्यकर्त्यांची फौज। या प्रचार फेरीत भाजपचे सर्व शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, पदाधिकारी आणि रामप्रसादजी बोर्डीकर मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गावातील ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांनी या फेरीला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता भाजपा उमेदवारांची पकड मजबूत असल्याचे चित्र दिसून आले। विकासाच्या मुद्द्यावर आणि बोर्डीकर परिवाराच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जनसामान्यांपर्यंत पोहोचत आहोत। आडगाव गटाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे। स्टार कार्यकर्त्यांचा सूर, विजय संकल्प 2026। जिंतूरच्या विकासासाठी कमळाच्या चिन्हासाठी आडगाव जिल्हा परिषद गटाचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर देवरावजी कराळे आणि पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ. अश्विनी बाळू दाभाडे यांच्या प्रचारार्थ आज आडगाव येथे भव्य रॅली संपन्न।